IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आज आम्ही आहोत उस्मानाबाद तालुक्यातील कळंबमध्ये। कळंब नगरपालिकेमध्ये भाऊ एकमेकाच्या विरोधात आहेत। आपण बघितलं बीडमध्ये काका पुतण्या होते, परळीमध्ये बहीण भाऊ होते, आता या ठिकाणी भाऊ आहेत। ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटील यांच्यामध्ये ही प्रमुख लढत आहे आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत या ठिकाणी सर्व पक्षाची लोक आहेत। गेल्या 15 वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यामध्ये कळंबची महानगरपालिका आहे। सर्वप्रथम मी जाईल काँग्रेसकडे। काँग्रेसचे उमेदवार रॅलीमध्ये बिझी आहेत, त्यामुळे काँग्रेसचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत। मला एक सांगा दादा, काय तुम्ही केलेलं आहे आतापर्यंत कळंबमध्ये? आतापर्यंत कळंब नगरपालिकेने महाराष्ट्रामध्ये क दर्जाची नगरपालिका ही सर्वात मोठी नगरपालिका म्हणून जो नावलौकिक मिळवलेला आहे। कळंब नगरपालिकेचं उत्पन्न जर बघितलं तर सगळ्यात जास्त उत्पन्न असणारी नगरपालिका ही कळंब नगरपालिका आहे। कळंब नगरपालिकेचे 600 गाळे कळंब नगरपालिकेनं बांधकाम केलेलं आहे आणि ज्या नागरी समस्या आहेत ह्या स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा विविध आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा दुष्काळ असताना सुद्धा कळंब नगरपालिकेनं आणि नगराध्यक्ष शिवाजीप्पा कापसे यांनी जो कळंबमधील महिलेला सामान्य नागरिकाला जे पाणी दिलेलं आहे, पाण्याचा तो मुद्दा येईल त्याबद्दल तुमचा आरोप आहे। शिवसेनेच्या प्रतिनिधी या ठिकाणी आहेत नगराध्यक्ष पदाच्या, ताई काय म्हणाल? काय आता आम्ही भरपूर कामं केले जर का होते तेव्हा 5 वर्ष। स्वच्छता केली, नाले बांधले, रोड बांधल्या, भरपूर कामं केले। आता काय पण सत्ताधारी काँग्रेस म्हणते की त्यांनी सगळं केलं, तुम्हाला काय करायसारखं ठेवलंच नाही। सत्ताधारी केल्यावर कशाला एवढे वरडतात मग आम्ही? मग काय करायचं राहून गेलं त्यांचं? सगळे बरंच राहिले। स्वच्छता केलेले, स्वच्छ अभियान वापरलेलं नाही, त्यांनी केलेलं नाही। संडास नाहीत, महिलांची खूप परेशानी आहेत। महिला इतक्या बसायला जागा नाही त्यांना, उघड्यावर बसतात ते। बरेच ठिकाणी त्यांच्या घराशेजारीच रोड नाही, नाल्या नाही, इतकी अवस्था बेकार आहे ना त्यांची, खूप बेकार आहे, बघण्यासारखंच नाही। मग तुम्ही काय करणार? आता आम्ही त्यांना स्वच्छता अभियान वापरून संडास बांधून देणार, घर ज्याला राहिला नाही त्याला घराची सोय करणार, बरेच कामं करणार, असं नाल्या रोड सगळे करणार। बरं, सगळे करणार। राष्ट्रवादीची रॅली या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार या ठिकाणी येऊ नाही शकला। काय भूमिका मांडाल राष्ट्रवादी? आत्तापर्यंत 15-17 वर्षात काँग्रेस या पक्षाने या गावासाठी काहीही काम केलेलं नाही। आज कचरा निर्मूलनासाठी सुद्धा कुठलीही व्यवस्था नाही, डम्पिंग ग्राउंड नाही, कचरा नदीच्या किनाऱ्याला टाकला जातो, ज्याच्यामुळे डास रोगराई पसरत आहे। कळंबची भाजी मंडई यांच्या ताब्यात नगरपालिका येण्यापूर्वी म्हणजे 2001 पूर्वी अद्ययावत भाजी मंडई होती। आज ती सगळी म्हणजे हागणदारीसारखी व्यवस्था केली आहे आणि रस्त्यावर भाजी बाजार भरतो। ह्यांनी सगळीकडून वाट लावलेली आहे। पाण्याचं सुद्धा श्रेय हे घेऊ शकत नाही। पाणी पुरवठाही मांजरा डॅमवरून इथपर्यंत पाईपलाईन डॉक्टर पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी दिलेला आहे आणि त्यानंतर कालच्या दुष्काळात ज्यावेळेस पाणी सगळं आटलं होतं त्यावेळेस यांनी काहीच प्रयत्न केले नाही। आमदार राणादादा यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेलं आणि त्यानंतर कलेक्टरने 18 टँकर दिलेले आहे। गावाच्या प्रत्येक प्रश्नाबाबत यांचं उदासीन धोरण आहे। हे गाळ्याचं जे म्हणतात त्यातले सुद्धा निम्मे गाळे हे पूर्वीच्याच काळात। त्या गाळ्याचा विषय आपण घेऊया। 650 गाळे का बांधले, त्याचं काय प्रकरण पुढे आलेलं आहे? महिलाही आपल्या सोबत आहेत, काय म्हणाल? आमच्या पक्षाने आता 20 वर्ष झालं कळंबमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे आणि कामं भरपूर केलेले आहेत। आमच्या जनतेतून कुणालाही विचारा, कळंबमध्ये भरपूर कामं झालेले आहेत। बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येत नाही। भरपूर कामं झालेले आहेत, गाळ्याचे आहेत, स्वच्छतेचे आहेत। कचरा गाडी रोज माझ्या दारात येते, मी त्यात कचरा टाकते स्वतः। त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की सगळ्या सुविधा केलेल्या आहेत। बरं, केलेले आहेत, तर मग आता काँग्रेस कोणते मुद्दे घेऊन मत मागते? आता आम्ही सध्या लेडीज आहे, नगराध्यक्षपदासाठी महिला आहे आणि भरपूर महिला आहेत उभारलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही महिलांचं राज्य आहे आणि महिला एक इमानदार सक्षम असते, महिला पूर्ण काम करू शकते। आता महिला बचत गटाच्या योजना आणणार आणि इथलं व्यापारी संकुल आहे, बाजारपेठ मोठी आहे आणि आम्ही महिलांसाठी छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करणार, त्यांना स्वावलंबी करणार। छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करणार, कारण स्वतःचं कुटुंब ती चालू शकेल। महिलांसाठी काम करणार। एक आठवण करून देतो, कळंब नगरपालिका ही महिला ओबीसी साठी राखीव आहे, त्यामुळे इथल्या सर्वच महिला ज्या आहेत उमेदवार आहेत। तर तुम्ही काय म्हणता? मी सौ मोहिनी लक्ष्मीकांत फुलजुते, ही मी नगराध्यक्ष पदाची काँग्रेस आयकडून उमेदवार आहे। मी स्वतः एक गृहिणी आहे, मी शिक्षक प्राध्यापक अशी कोणी नाही। त्याच्यामुळे घरगुती महिलाचे काय प्रश्न आहेत हे मला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे। घरामध्ये बसल्यानंतर एका महिलेला घर चालवत असताना कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं हे
मला जे प्रश्न पडले किंवा ह्या 5 वर्षामध्ये जे प्रश्न कमी झालेले आहेत ते पूर्णपणे नाहीसे करण्याचा प्रयत्न मी या निवडणुकीनंतर माझा विजय झाल्यानंतर करणार आहे. पण मला एक सांगा, 15-20 वर्षापासून तुमची सत्ता आहे काँग्रेसची, काय राहून गेलेलं करायचं का सगळंच झालेलं आहे? 70% वरती काम आमचं झालेलं आहे आणि जे काम 30% राहिलेले ते सुद्धा वाटचाल सुरू आहे त्याची. असं आम्ही पूर्ण झालंय असं म्हणत नाही. आता आमच्या म्हणजे विरोधी पक्षांनी एक मुद्दा तयार मांडला इथं संडासचा, त्याच्याबद्दल मी सांगू शकते, घर तिथं शौचालय ही योजना आमची आहे आणि ती आम्ही पूर्णपणे लोकांसाठी खुली करून दिलेली आहे आणि बऱ्याच प्रमाणात त्याचं काम झालेलं आहे. रमाई घरकुल योजना आहे, त्याचं सुद्धा काम तुम्ही आमच्या परस्पर किंवा अशी गावामध्ये जाऊन चर्चा करून तुम्ही माहिती मिळू शकता की रमाई योजना कुठपर्यंत सक्षम झालेली आहे. तसंच श्रावण बाळ योजना आहे आमची, त्याचा सुद्धा भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. आता सगळ्या शासनाच्या योजना आहेत, महानगरपालिकेचं काय? पण त्याचं मग प्रतिनिधित्व नगरसेवकांनी केलेलं आहे ना. ह्या योजना जनतेपर्यंत अंमलात आणल्या तुम्ही? अंमलात आणल्या आम्ही ह्या योजना. एकंदरीतच आपण बघू शकतो राजकीय आरोप झाले या ठिकाणी, आरोप प्रत्यारोप. काही सामाजिक, तुम्ही पाठीमागं सारखं प्लीज थोडं, काही सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून काही भूमिका जाणून घेऊया. सर मला एक सांगा, तुम्ही बरेच दिवसापासून इथं काम करताय आणि सर्व पक्षाच्या लोकांनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलंय, मी बघितलंय, तुम्ही हसत होता. प्रथमतः मी या सर्व लोकांचं अभिनंदन यासाठी करतो, अत्यंत खिलाडू वृत्तीने हे निवडणुकीमध्ये काम करतात. ही पहिली गोष्ट. त्यांना एक सूचना मला द्यावीशी अशी वाटते की जनता जो निकाल देईल तो देईल, पण हा निकाल सुद्धा सर्वांनी खिलाडू वृत्तीने स्वीकारला पाहिजे. आणि ज्यावेळेस निकाल बाहेर येईल तो निकाल सर्वांनी परत एकत्र येऊन कळमसाठी काम केलं पाहिजे. कळमची जनता शांततेतच आहे, पण हे यांनी जे दावे केलेले आतापर्यंत त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? दाव्याच्या बाबतीमध्ये एकमेकावर दावे करणं हे त्यांचं कामच आहे. पण एक गोष्ट मात्र अत्यंत महत्त्वाची आहे, कळममध्ये स्वच्छतेसाठी मात्र विचार केला गेला पाहिजे. महिलांसाठी स्वच्छतागृह कळममध्ये एवढे नाहीत, त्यासाठी बाजारपेठेमध्ये शाळा कॉलेजजवळ महिलांसाठी स्वच्छतागृह असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी माऊली या ठिकाणी काम करतात. ज्येष्ठ नागरिकांच्या काय समस्या आहेत? नाही, ज्येष्ठ प्रत्येक घरामध्ये आहे. मग त्या ज्येष्ठासाठी विशेषतः नगरपालिकेनं जेवढा येणाऱ्या नवनिर्वाचित अध्यक्ष असतील, प्रतिनिधी असतील, त्यांच्यासाठी ज्या काही समजा विरंगुळा असेल, विरंगुळा केंद्र असतील, मनोरंजन केंद्र असतील, वाचनालय असतील, बागबगीचेमध्ये शहराला एक गार्डन नाही आतापर्यंत. नाही, एक आहे गार्डन, छान आहे, पण त्याच्यामध्ये सुधारणा असावी. व्यायामासाठी जी आवश्यक गोष्टी आहेत त्या असाव्यात. त्याच्यानंतर विशेष म्हणजे मुलांसाठी येणाऱ्या अध्यक्षांनी सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्माच्यासाठी एक सद्भावना वाढीसाठी एक संकुल नगरपालिकेकडून की जेणेकरून सर्व धर्माच्या मुलावर धार्मिकदृष्ट्या समभाव निर्माण होईल अशा स्वरूपाची एखादी संकुल इमारत छोटी बांधली आणि पाक्षिक म्हणजे 15 वेळाला लहान मुलांची बैठक घेऊन संस्कार केले येणाऱ्या प्रतिनिधींनी, तर ते पुढची पिढी संस्कारित होईल. एक उमेदवार या ठिकाणी होते. आता भाजपचे उमेदवार या ठिकाणी आले, आपण समजू शकतो 2 दिवस राहिलेत फक्त, दारोदार पोहोचण्याची धडपड आहे उमेदवारांची. काय म्हणाल, तुम्हाला ओबीसी महिला आरक्षित या ठिकाणी, महिलांचे खूप समस्या आहेत या ठिकाणी, तुमची काय योजना? माझं एक नशीब आहे की मी ओबीसी महिला जागा असल्यामुळे मी ह्या पदासाठी उभा टाकू शकले. सर्वप्रथम ह्या कळममध्ये शहरामध्ये पाहिलं असता तिन्ही पक्षाची सत्ता आहे. तिन्ही पक्षाच्या सत्ताचा कारभार हा जनतेने पाहिलेला आहे. त्यांनी जे वचने पूर्ण केलेत, हे केलेत का नाही केलेत ह्या जनतेला माहीत आहे. पण जनतेने एकदा आजमावून पाहावं की भारतीय जनता पार्टी काय करू शकते, शहराचा विकास करू शकते, शहर एक स्मार्ट सिटी बनू शकतं, शहरामध्ये विविध अशा योजना आणू शकते. जसं पंतप्रधान आवास योजना आहे, झोपडपट्टीच्या लोकांना हे भारतीय जनता पार्टी हे देऊ शकतं. अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी पूर्ण शहराचा चांगल्या प्रकारचं एक सुंदर असं शहर बनवण्यासाठी एक वचनबद्ध राहील. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा, आम्हाला एकदा संधी द्यावी. स्थानिक काय प्रश्न घेऊन तुम्ही जनतेकडे जाता? स्थानिक काय प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतं, खास करून महिलांचे? स्थानिक प्रश्न पाहिले जेव्हा आपण बाजार मार्केटमध्ये जातो, बाजार मार्केटमध्ये गेल्यानंतर आम्ही महिला जेव्हा असतो तिथं महिलांना काय होते, कुचंबणा होते की बाथरूमला जाण्यासाठी अगदी सुलभ असं हे नाहीये, शौचालय नाही. हा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. मार्केटमध्ये गेला असता महिलांना बसण्यासाठी एखादं उद्यान नाही आहे, एखादं बाग बगीचा नाही बसण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी, किंवा एखाद्या महिलांना वाटलं की आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करावा, तिथं एखादा सुंदर असं बाग बगीचा तिथं बिलकुल नाही. अशा पद्धतीनं आम्ही काय करू. आणखी दुसरं एक म्हणलं की महिलांसाठी म्हणलं तर बाजारात गेल्यानंतर एक सुरक्षितता नाही आहे. ती सुरक्षितता देण्याची हमी मी या महिलांना देते, भाजपच्या वतीने. एकंदरीतच आपण बघू शकतो महिलांचे भरपूर आरोप आहेत, महिलांच्या अनेक समस्या आहेत.
अर्थातच काँग्रेसची सत्ता आहे त्याच्यामुळे हे आरोप त्यांच्यावरच आहेत. तुम्ही घाबरल्यासारखं का वाटतात आहे? घाबरल्यासारखं अजिबात नाही, कारण काम केलेलं आहे, आमचं काम बोलणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये कोणाचा पैसा किंवा कोणाचं काहीही चालणार नाहीये. लोक सुजाण आहेत. सध्या लोक विचार करू शकतात आपण काम केलेलं काय आहे आणि आपण कोणत्या गोष्टीवर आपण मतदान मागायला जातो हे नगरसेवकांना किंवा नगराध्यक्ष जे प्रत्येक उमेदवार आहेत त्यांना माहिती आहे. पण आम्ही असं सांगू शकतो की तुम्ही काम बघा, आमच्या एका व्यक्तीच्या घन ह्याच्याकडे बघू नका. एखादी व्यक्ती खूप मोठी आहे, 2 नंबरची आहे किंवा प्राध्यापक, अशा कुठल्याही गोष्टीवर जाऊ नका. फक्त तुम्ही त्या व्यक्तीचं पाठीमागं काय आहे त्याचं किंवा ते काय आपल्या जनतेसाठी काय करू शकतं हे बघून तुम्ही मतदान करा. पूर्ण आता सर्व पक्ष आता एकत्रितपणे तुमच्यावरच आरोप करतायत, तुम्ही बोलत आहे काँग्रेसवर, कारण तुम्ही सत्ताधारी आहात. हां, कारण काँग्रेस पक्ष हा एकतरी इमानदार आहे आणि भ्रष्टाचारी नाही आहे. कारण की 2 नंबरचा पैसा तर बिलकुलच नाही आहे. येईल नाही येईल आता तो कळेल. आता 12 तारखेपर्यंत कुणाकडे राहिला कळेल. आणि आम्ही आमच्या म्हणजे मतदारांना डोर टू डोर जाऊन मागण्या करतो. आम्ही त्यांनी आमचे कामं बघून आम्ही त्यांना मागण्या करतो. आणि अजून पण मी शहराध्यक्ष या नात्याने सांगते की अजून पण आमची सत्ता आली तर आम्ही पहिलं गोरगरिबाच्या दाराकडे जसं मत मागायला जातो तसं काम विचारायला नक्कीच जाऊ. आणि त्यांच्या मार्केटमध्ये भाजीसाठी असेल, पाण्याची सुविधा असेल, काही गोरगरिबाला सगळ्या जनतेला सोबत घेऊन जाणारा हा काँग्रेस पक्ष आहे. हा काँग्रेस पक्ष आहे. एकंदरीतच कळंबमध्ये फक्त काँग्रेस रिपाई सोबत लढते आहे, मात्र इतर सर्व पक्ष जे आहेत स्वतंत्रपणे लढत आहेत. वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी आहेत, खास करून महिलांचे प्रश्न जास्त मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आत्ताच बोलला, 650 जे गाळे बांधले गेले होते तो एक विषय मोठा गाजलेला कळंबमध्ये. आणि दुसरा दुष्काळामध्ये पाण्याची जी गैरसोय झालेली आहे त्याबद्दलचा विषय आपण घेऊया. मात्र आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त आयव्ही लोक. मध्ये चर्चा आपण बघितलेली आहे. ब्रेकच्या आधी अनेक राजकीय दावे, प्रतिदावे, आरोप या ठिकाणी झालेले आहेत. मात्र सर्वसामान्य RTI कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, ज्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नाही. कळंबच्या भल्यासाठी, कळंबच्या समस्या सोडवण्यासाठी ही लोक झटत आहेत. RTI कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. 650 गाळ्यांचा काय विषय होता तो खूप गाजलेला. कळंब शहरामध्ये मागील 2 वर्षापूर्वी एक व्यापारी संकुल उभारण्यात आलं, जे की आरक्षण क्रमांक 32-33 जुन्या बस स्थानकाच्या जागेमध्ये बांधलेलं गेलेलं आहे. त्यामध्ये नगररचनाकार यांनी मंजुरी दिलेल्यापेक्षा यांनी अधिकचे जवळपास 16 ते 17 गाळे बांधले. त्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून वेळोवेळी तक्रारी करून त्याची चौकशी करायला मी त्यांना भाग पाडलं. त्यानंतर चौकशी समितीमध्ये असे निष्पन्न झाले की खरंच त्याच्यामध्ये साधारण 17 ते 18 गाळे अनधिकृतरित्या बांधले गेलेले आहेत, ज्याची की यांनी पूर्व मंजुरी कधीच घेतलेली नव्हती. आणि तसं वेळोवेळी कितीचं ते पूर्ण प्रोजेक्ट होता? पूर्ण प्रोजेक्ट त्यांना 42 गाळे मंजूर होते, त्यापैकी त्यांनी तिथं बांधले 58 गाळे. नाही, पैशामध्ये सांगायला गेलं तर किती कोटी 1.5 ते 2 कोटी रुपयाच्या हिशोबात असेल अंदाज माझा. बेकायदेशीर गाळप. आणि त्याची जी म्हणजे सध्याचं बाजार मूल्य जे आहे त्या गाळ्यांचं ते जवळपास 15 ते 20 कोटीच्या घरामध्ये आहे, जे की गाळे 100% अनधिकृत आहेत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी नगररचनाकारांनी शौचालय आणि सर्वसामान्य कळंबकरांचं काय नुकसान झालं हे सर्वसामान्य कळंबकरांना आजपर्यंत बाजारपेठेमध्ये कुठेही शौचालय आणि मुतारीची व्यवस्था नाहीये. अधिकृत शौचालय आणि मुतारीची व्यवस्था यांनी केलेली नाहीये. आणि 17.5 वर्ष झाले हे सत्ता भोगतात. कळंबला लागलेली ही 7.5 आहे. म्हणजे बेकायदेशीर गाळे बांधण्याऐवजी जर संडास बाथरूम बांधले गेले असते तर त्याचा फायदा झाला. 100% महिलांची आणि पुरुषांची सोय झाली असती. बाजारपेठेमध्ये कुठेही शौचालय आणि मुताऱ्यांची व्यवस्था नाही आणि ज्या ठिकाणी आहेत त्या 100% अनधिकृत आहेत. ॲडव्होकेट आहेत आपल्यासोबत. ताई, मला एक सांगा, काय म्हणाल हा आरोप झालेला आणि दुष्काळामध्ये खास करून पाण्याच्या पुरवठ्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, पाणी तर मिळालं, आता कशी तरी सोय झाली ती पाण्याची आणि तो गेलेला काळ आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय मी वेगळा मांडते. सगळ्यांनी शौचालय वगैरे त्यांचा जाहीरनामा पक्षाचं झालं. महत्त्वाचा विषय आहे ग्रामीण रुग्णालय कळंबचं ग्रामीण रुग्णालय. अशी अवस्था आहे की आज तुम्ही जाऊन तिथं थांबलात, एखादी महिला जर डिलिव्हरीसाठी गेली, तिला सांगितलं की बाबा तुझी इथं डिलिव्हरी सामान्य होत नाही,
तुला सीझर वगैरे करावं लागेल, कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यावेळेस तिला बार्शी किंवा अंबेजोगाई गाठावी लागते. अशी कुठलीही ग्रामीण रुग्णालयात सुविधा नाही, कुठलाही उपचार होत नाही. तर गेलं तर डॉक्टर जागेवर नसतात, वेळेवर सापडत नाहीत लोक. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातली जी जो अनागोंदी कारभार आहे किंवा ग्रामीण रुग्णालयाबद्दल कुठलीही वैद्यकीय सुविधा जी सामान्य नागरिकाला मिळत नाही त्यासंबंधी आमची तक्रार आहे. तक्रार आहे बाबा. तुम्ही कुठून आलाय? तुम्ही एक काहीतरी घेऊन आलेला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नेमकं म्हणणं आहे? कळमची बाजारपेठ मोठी आहे. इथं सर्व गोष्टीची सुविधा मिळण्यासाठी आम्ही एक आंदोलनाच्या स्वरूपात मागच्या वेळेस सन्मान्य गोपीनाथ मुंडेजी यांनी इथल्या जाहीर सभेत, लोकसभेच्या जाहीर सभेत सांगितलं होतं की मराठवाड्याचा विकासाच्या संदर्भात रेल्वे लाईनचा जो मुद्दा आहे तो मुद्दा सोलापूर ते स्थानिक काय विषय आहे? बाजारपेठ वाढेल, जागतिक दर्जाचा जो आहे इथला माल परदेशात किंवा पूर्ण हे म्हणजे व्यापार वाढेल असं तुम्हाला म्हणायचं. व्यापारी आहेत आपल्यासोबत, काय म्हणणं आहे तुमचं? बरेच तक्रारी आहेत, बाजारपेठेमध्ये संडास बाथरूम नाहीत, सुविधा नाही. मार्केटमध्ये आज बाहेरगावून आलेल्या वाहनांना म्हणजे पार्किंगची सुविधा नाही आहे. खेडेपाड्यातल्या लोकांना यायला नगरपालिकेने आरो वॉटर बसवायला पाहिजेत. कुठं बसायला ठिकाण नाही आहे, संडास बाथरूम नाही आहे, पार्किंग म्हणजे घाण स्वच्छता भरपूर झालेली आहे. तर थोडे सगळे स्वच्छता बी असावी. पार्किंग काय मागणी काय? पार्किंग असावी. महिलांसाठी पुरुषांसाठी सुद्धा स्वच्छतागृह पाहिजेत. मार्केटला स्वच्छता असावी, कचरा उचलावा. सगळ्या व्यापाऱ्यांसाठी एक व्यवस्थित लाईट वगैरे, संध्याकाळचे पटदिवे बंद असतात ते पण चालू करायला पाहिजेत. व्यापाऱ्यावर अडचण येते अशी? व्यापार करण्यावर म्हणजे सगळीच अडचण येते. वाहन तळ नसल्यामुळं मोठे वाहन मार्केटमध्ये येत नाही, त्याच्यामुळे मोठी खरेदी होत नाही. बसस्टँडसाठी येणाऱ्या वाहनांसाठी मोठी जागा पाहिजे. सगळ्याच गोष्टीच्या एकंदरीतच व्यापाराच्या सोयी सुविधा नाहीत. पुन्हा जातो मी काँग्रेसकडे. कोण बोलेल? तुम्ही बोलाल काँग्रेसच्या वतीने. जे आरोप झालेले 650 गाड्यांचा असेल, पाणी पुरवठ्याचा असेल, पार्किंग आणि टॉयलेट्स, आपण ज्यांच्याकडे गेलतात ते प्रथमतः RTI कार्यकर्ते नाहीत. त्यांच्या मातोश्री RTI कार्यकर्ता आहेत तेच माहिती काढू शकतो असं काय नाही, सामान्य नागरिकही काढू शकतो. त्यांच्या मातोश्री गेल्या 5 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. आता सुद्धा काँग्रेसकडून निवडून आले होते, आता सुद्धा राष्ट्रवादीकडून त्या उभा आहेत. त्यांनी ते राजकीय आहेत म्हणून त्यांनी माहिती काढली म्हणून हे चुकीचं ठरलं? नाही नाही नाही, असा प्रश्न नाही. जे तुम्ही शौचालयाचा मुद्दा घेतला, मुतारीचा मुद्दा घेतला, ज्या ठिकाणी आरक्षण होतं त्याच्याच बाजूला ह्यांचा गाळा, ह्यांनीच होऊ दिलं नाही ते शौचालयाचा. गाळप झालं. पाणी पुरवठ्याबद्दलचे आरोप झालेले की व्यवस्थित पाणी पुरवठा केला गेला असं नाही. सुंदरपणे कलेक्टर साहेबांनी 18 टँकर या ठिकाणी मंजूर केले होते, की कुणाची पुण्याही नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे 18 टँकर पुणे आपल्या कळंब शहराला दिले होते. त्यातून सर्व शहराला पाणी टाकीमध्ये पाणी टाकून नळाद्वारे पूर्ण पाणी पुरवठा ह्या कळंब शहराला या टंचाईच्या काळामध्ये झालेला आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे बीड उस्मानाबादमध्ये दुष्काळामध्ये काय परिस्थिती होती. काय म्हणाल तुम्ही? बघितलेलं की सत्ताधाऱ्यांनी कोणतेच आरोप मान्य करायला तयार नाही. नाही, टँकर सुरुवातीला 4च होते. सत्ताधाऱ्यांनी टँकर मागण्याची सुद्धा तसदी घेतली नाही. ज्यावेळेस आमदार इथं आले, सर्वपक्षीय लोकांना बोलून घेतलं, सर्वपक्षीय शिष्टमंडळ येऊन गेले, जिल्हाधिकाऱ्यांसमोर सगळं मांडलं, तिथून पुढे जाऊन 18 टँकर मिळाले. पुणे आहे वगैरे, महाराष्ट्र शासनाचा पैसा आहे खरं आहे, पण मागायला सुद्धा लागतं. लेकरांना रडायला तरी पाहिजे. त्यांनी रडायचंही काम केलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथून पुढे पाणी मिळाल्यावर सुद्धा सलग 3-3 आठवडे 18 गाड्याच्या हिशोबानं 4 दिवसाआड पाणी येणं आवश्यक होतं, तरी सुद्धा 3 दिवसाआड पाणी येत होतं. म्हणजे नियोजन ठिसाळ होतं, हे निर्विवाद सत्य आहे. कारण 18 गाड्याचा जर हिशोब काढला, कॅल्क्युलेशन केलं, तर 4 दिवसाआड प्रत्येक प्रभागाला पाणी मिळणं ही निर्विवाद सत्य होतं, पण मिळालं नाही. 3-3 आठवडे एक प्रभागाला मिळालं नाही. मिटिंगमध्ये सगळ्या त्यांच्या सुद्धा नगरसेवकांनी मान्य केलं. आता पाणी पुरवठा कसा? आता चांगला आहे. 2 दिवसाला 3 दिवसाला विरोधक मान्य करतात आता पाण्याचा पुरवठा सुरळीत आहे. काय तुम्ही बोलत होतात, ते बोलत असताना राष्ट्रवादीचे तुमचं काय म्हणणं? उस्मानाबादला सर्व नगरसेवक जेवढे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते तेवढे सगळेच घेऊन आम्ही नगरसेवक आपले पांडुताते सगळे त्याच्यामध्ये होते. सगळे जण मिळून आम्ही गेलतो. सगळ्याची सगळे टँकर त्यावेळेस मागणी केली. त्यावेळेस कलेक्टर साहेबांना विनंती केली की आम्हाला पाण्याचा पुरवठा होत नाही, आम्हाला सगळे टँकर मंजूर व्हायलाच पाहिजेत. यांनी काही केलेलं नाही. या आता उघडणं राजकारणापुरतं ही पुढे येऊन तेवढं बोलायचं काम करायला लागलेत. आणि शौचालयाचं सांगितलं त्या पोराने, शौचालयाचं सांगितलं. काँग्रेस पक्षामधून त्याची आई निवडून आलेली होती, माझ्या बरोबरच होती. तर शौचालय तिच्या साईडला आहे, त्याचं दुकान जिथं आहे तिच्या अलीकडे एक शौचालय बंद पाडण्याचं काम ह्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे.
महिलांचा आणखी आपण जाणून घेऊया. पाण्याबद्दलचं काय म्हणणं आहे तुमचं? पाणी आहे ना आम्हाला. तुमचं म्हणणं पाणी आहे? थोडंफार आहे. आम्ही आमच्या प्रभागात आम्ही भरपूर असे आमच्या होईल तेवढे उपयोग केला. काय म्हणणं आहे? थोडंफार म्हणताच येणार नाही. शिवाजी अप्पा कापसे पाण्यासाठी तर गाजलेत पूर्ण कळमध्ये. पाणी हे अमृत असतं ना. दुष्काळात काय झालं? दुष्काळाबद्दलच सांगते. दुष्काळामध्येच त्यांनी पाण्याची कसली महिलांना भटकंती करू दिली नाही. मिल त्यांना जावं लागलं असतं. एकही महिला घागर घेऊन दुसरीकडे गेली नाही. एकंदरीत या ठिकाणी राजकीय महिला, सगळ्याच राजकीय महिला दिसू लागल्यात मला. सामान्य महिला या ठिकाणी आहेत. त्यांची मी येतो, सामान्यांकडे पण यायचंय मला. काय म्हणाल तुम्ही? एकंदरीत ज्या पद्धतीने सगळे बोलतायत, तुम्हाला हे मान्य आहे का सगळं? हे मान्य नाहीच आहे. हे असं भांडण करण्यापेक्षा कळंब शहरातल्या नागरिकांना सुविधा काय मिळतील याच्याकडे विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, काय सुविधा द्यायला पाहिजे? आता ज्या सामाजिक सुविधा आवश्यक आहेत त्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावं. पाणी, रस्ते, दवाखान्याची सोय सुविधा पाहिजेत. आणि ह्या सगळ्या सुविधा गटारी स्वच्छता पाहिजे. भाभी क्या बोलेंगे आप? कुछ भी नहीं है. कुछ भी बोलना नाही. कोई समस्या आहे नाही? नहीं है, समस्या नहीं है. समस्या नाही आहेत. ताई काय म्हणाल की इथं या ठिकाणी समस्या तर आहे. मी पण फिरलेलो कळंबमध्ये. महिला एकतर सगळ्या राजकीय आहेत किंवा ज्या महिला नॉन पॉलिटिकल आहेत त्या बोलायला धजावत नाहीत. नाही, असं काही नाही. उलट ह्या वर्षी मी अभिनंदन करते सगळ्या महिलांचं की ह्यावेळेस आमची महिला नगराध्यक्ष होणार आहे. फक्त माझी अशी किंवा सामान्य महिलेची एक मागणी आहे की ती पूर्ण वेळ असावी. कुणाच्या हातातलं रिमोट कंट्रोल असू नये. तिने स्वतः निर्णय घ्यायची, तिची स्वायत्त निर्णय क्षमता असावी. तिनं स्वतः नगरपालिकेत येऊन, स्वतः म्हणजे सभागृहात येऊन स्वतः निर्णय घ्यावेत आणि पूर्ण वेळ काम करणारी असावी. पार्ट टाइम जॉब किंवा कुठंतरी मी नोकरी करते किंवा काय असंही असू नये. जरी असेल तरी कुठलं तरी एक काम करावं तिने कोणतं तरी एका कामाला प्राधान्य द्यावं. एकतर म्हणजे पद घ्यावं किंवा मग आपली आहे ती काय म्हणतात त्याला रोजीरोटी सांभाळावी. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की सरपंच महिला असेल तर तिचा नवराच सरपंच म्हणून मिरवतो आणि इतर बरेच जे पदाधिकारी असतात तेही अशा पद्धतीने महिलांना पुढे येऊ देत नाहीत. आणि या ठिकाणी तर महिलांसाठी अध्यक्षपद राखीव आहे. त्यांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे की कुणीही निवडून येऊ, कोणत्याही पक्षाची निवडून येऊ, तिने स्वतंत्र विचाराने या ठिकाणी कारभार केला पाहिजे. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण आणखी काय काय समस्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. कळंब महानगरपालिका ही ओबीसी महिला राखीव या ठिकाणी नगराध्यक्षपदी बसणार आहे आणि या सर्व 3 महिला या ठिकाणी उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या महिलाची या ठिकाणी प्रचार रॅली असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. या आहेत शिवसेनेच्या उमेदवार आणि त्यांचे पती. मला एक सांगा, तुम्ही कशी मदत करताय? मी नगरसेवक म्हणूनही काम करत होतो आतापर्यंत आणि त्याही स्वतः 2 वेळेस नगरसेवक होत्या पूर्वी. त्यामुळे त्यांना जास्त मदत करायची गरज नाही. त्या स्वतः अनुभवी आहेत. त्यांना शहरातले सगळे प्रश्न माहिती येतं. त्यांनी काम केलेलं आहे यापूर्वी आणि मी माझी जवळपास 3 टर्म झाले त्या नगरसेवक म्हणून. त्यामुळे मी कशा पद्धतीने काम करतो याचा अनुभव त्यांना चांगल्या प्रकारे आहे. मला खरं सांगायचं, काय अटकाव नसतो गरज की असा प्रचार कर, असा नको करू. नवऱ्याचा असं काहीच नाही तसं. कधीच असं कसं काय होऊ शकतं? प्रचार कर असं तसं कधीच नाही. जसं तुम्हाला रणनीती कोण ठरवतं प्रचाराची? आम्हीच ठरवतो. आम्ही म्हणजे तुम्ही कधी? मीच ठरवते. पण कशी मदत कशी असते त्यांना प्रचाराची? कोणाची? मग तुम्ही जावा म्हणले जसं जसं वेळ मिळेल. अच्छा, तुमचं तुम्ही करून घ्या. ठीक आहे. आणखी या ठिकाणी भाजपच्या महिला उमेदवार आहेत आणि त्यांचे या ठिकाणी पती या ठिकाणी आहेत. कशी मदत करता तुम्ही? मदत कारण पहिल्यापासून मी भारतीय जनता पार्टीचा 20-30 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची तिला जाण असल्यामुळं ती घरच्यासारखं सर्वांना सामा घेऊन सर्वांच्या सहकार्यानं ती काम करते. काय टिप्स नसतात तुमच्या? काय नाही. घरातून बाहेर पडताना काही नाही. दौरा सुद्धा तिची ती ठरवते, तिची ती करतात कार्यकर्ते आणि ती. हे खरं आहे का? खरं सांगा, हसू लागलं. एखादी सामाजिक स्त्री एखाद्या पुरुषाच्या मागे कोणाचा हात असतो, एका खंबीर स्त्रीचा असतो. तसं माझं तुमचा हात त्यांच्या पाठीशी. मी त्यांच्या पाठीशी देते, हे लक्षात घ्यावं. आता एक प्रश्न निर्माण केला जनतेतून. जनतेला एक अपेक्षा आहे की नगराध्यक्ष पदाची उमेदवार ही भारतीय जनता पार्टीचीच असेल. कारण त्यांनी प्रश्न उभा केला, लोक ठरवतील निवडणूक. ऐका ना, ते नंतर त्यांनी काय म्हणले, नोकरी करतील का पार्ट टाइम जॉब करतील. पण माझं एक असं वैशिष्ट्य आहे, मी जेव्हा एखादा हात कामी घेते ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. जसं मी कॉलेजमधलं काम हातात घेतले तसं नगर परिषदेचं जर काम माझ्या नगराध्यक्षाच्या पदी आलं तर मी परिपूर्ण फुल टाइम नगर परिषदेला वेळ देईल. आणि नवऱ्याची किती मदत घेणार? स्वतःचा निर्णय स्वतः ठरवेल. अजिबात नाही. मी स्वतः कागद वाचेल, स्वतः निर्णय ठरवेल आणि स्वतः माझं काम मी स्वतः करेल. चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांचे या ठिकाणी पती आहेत.
मला सांगा तुम्ही काय हे करता, कारण या इथे वेळेवर पोहोचल्या नव्हत्या त्यावेळेस तुम्ही त्यांना फोन करून बोलत होता की लवकर ये लवकर ये लवकर ये, तर कशी तुम्ही मदत करताय? नाही आता कार्यक्रम निवडणुकीच्या कार्यक्रमात थोडी बहुत मदत करतात, पण जास्त काही मदत आम्ही करत नाही, त्यांचे तीच ठरवितात. आमच्यासोबत जी कार्यकर्ते आहेत, महिला नगराध्यक्ष आहेत आमच्या चालू, आणि सत्ता हित असल्यामुळं सगळे कार्यकर्त्याची टीम जिथं तिथं आहे ती स्वतः फिरते. तुम्ही कुणालाही विचारा, फिरताना मी कधीच सोबत नसतो, कॉर्नर मिटिंगला नसतो, कुठंच नसतो सोबत. तुम्ही काय यांचं किती दडपण असं प्रचार असा करायचा, कुणाला भेटायचं कुणाला नाही भेटायचं, काय बोलायचं? मी एक अगोदर सांगू शकते की संसार जर चालवायचा असेल तर दोन्ही, एक रथ जर चालवायचा असेल तर दोन्ही चाकं बरोबर पाहिजेत. त्याच्यामुळे दोघांचा निर्णय एकत्र करून आम्ही प्रचार करतो, त्यांचा वेगळा माझा वेगळा असा काही प्रचार नाही. नवरा बायकोचे निर्णय लवकर जुळत नाहीत. आमचे जुळतात, व्यवस्थित जुळतात आमचे निर्णय, आणि त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून रणनीती ठरवतो. त्यांची वेगळी आहे, त्यांचा मला पत्ता नाही, माझं त्यांना नाही, असं काही नसतं. आमचं व्यवस्थित घरी बोलणं होतं. आज म्हणजे कुठला काय प्रचार करायचा आहे किंवा कोणाला भेटायचंय, काय करायचंय, हे रणनीती ठरवून आम्ही करतो. ते तिकडं आम्ही इकडं, त्यांचं मला मिळ नको असं काही नाही. आमचं दोघांमध्ये चांगला सुसंवाद आहे, त्याच्यामुळे आम्ही मिळून पूर्ण रणनीती ठरवतो. निवडून आल्यानंतर स्वतंत्र विचाराने काम करणार, निर्णय घेणार, स्वतंत्र विचाराने निर्णय घेणार. पण मला ज्या गोष्टीमध्ये गरज लागणार आहे किंवा मला ज्या गोष्टीचा अनुभव नाहीये, मी त्यांची बरोबर त्याच्यामध्ये मदत घेणार. ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतंत्र कारभार करणार, नवऱ्याची अजिबात चालू नाही देणार निवडून आल्यानंतर? चालू देणार नाही तसं नाही. नाही पालिकेच्या कारभारात जो आपल्याला निर्णय व्यवस्थित वाटेल तो आपणच करायचा. मग महिलांनी यायचं कशाला? ओबीसी आहे ना राखीव जागा, मग महिलांनी यायचं कशाला पदावर? मग घरातूनच नवऱ्यासोबत तिथे यायचं ना, मग कशाला घ्यायचं? मग निवडणूकच लढवायची नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही काय स्वतंत्र निर्णय कारभार करणार पालिकेच्या, तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून आला? स्वतंत्रही करणार, त्यांनाही विचारणार मी बरं का. ती प्रामाणिक प्रतिक्रिया, अनुभव आहे ना, राजकीय अनुभव. जे आता पुरुषांचं काय आहे ते तर विचारावंच लागेल ना, महिलांचं मी सोडवल, पुरुषांचं विचारावंच लागेल ना. या ठिकाणी यापैकीच कुणीतरी चौघींपैकीच कुणीतरी नगराध्यक्ष होणार आहे आणि त्यांची स्वतंत्र बुद्धी आहे, ते स्वतंत्र काम करणार असं म्हणतात. हे निवडणुकीच्या आधी सगळेच म्हणतात, निवडणुकीच्या नंतर काय होतं ते आपण बघू. या ठिकाणी आणखी एक थोड्या वेगळ्या गंभीर विषयाकडे आता आपण जाऊया. मला एक सांगा, तुम्हाला काय बोलायचं होतं ते जे भ्रष्टाचार झालेला गाळपाच्यावर? तुमच्यावर आरोप केला की ती शौचालय तुम्हीच नाही बांधून देत आहे. हा, तुम्ही आरोप. सन्माननीय नगराध्यक्षांनी माझ्यावर जो आता एक 10 मिनिटापूर्वी आरोप केला त्याचं मी इथेच उत्तर देऊ इच्छितो. मी जे काम अडवलं असं ते सांगतात, ते 100% अनधिकृत शौचालय आहे. त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची इन्क्वायरी झालेली आहे आणि साधारण 7 वर्षापूर्वी सुनील फर्म इंजिनिअरिंग कंपनीने एक शॉपिंग सेंटर बांधलेलं होतं. त्यामध्ये शौचालय आणि मुतारे बांधणं त्यांनी गरजेचं होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुतारे आणि शौचालय बांधलं नाही, कारण त्यांनी राजकीय लोकांना हाताला धरला आणि त्या ठिकाणी अधिकचे दुकान गाळे बांधले आणि त्याच्यातून साधारणतः 1 कोटी रुपयाचा मलिदा लाटला सगळ्यांनी आणि ते मुतारे आणि शौचालय गायब केले. आणि ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर यांनी शौचालय आणि मुतारीची एक इमारत बांधून ठेवली आणि ते माझ्या दुकानाला लगत आहे. आणि ते जिल्हाधिकारी, हा पर्सनल विषय नको, फक्त शौचालयाबद्दलचा विषय आहे की कुणाचं दुकान होतं. नगराध्यक्ष आहेत सध्याच्या विद्यमान, तुम्हाला काय बोलायचं होतं? त्यांनी आरोप केला जे शौचालयाच्या बाबतीत बोलायचं होतं की शौचालय नाही म्हणतात, परंतु ज्या ठिकाणी शौचालय ठरलेलं होतं त्या ठिकाणचं मी त्या गुत्तेदाराचं बिल काढलेलं नाही. कारण का की माझ्या महिलाला शौचालय पाहिजे म्हणून तिथलं झालेलं नाही तेवढं ह्याच्यामधलं. पण ह्यांच्या साईटला जे आहे शौचालय ती ह्यांनी सुरू होऊ दिलेलं नाही, कारण का राजकीय डावपेच खेळतात. हे हाणून पाडण्याचं काम फक्त हीच करतात कार्यकर्ता. निर्णय घेण्याचा तर तुमचा अधिकार होता, सगळं घेतला ना. 420 यांच्यावर केस झालेली, गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा खोटी शिवसाहेबाची सही करून ह्यांनी जागा हडप करण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे या कार्यकर्ते. या ठिकाणी हे वैयक्तिक दिसतंय हे प्रकरण मला, पण सर्वसामान्य या ठिकाणी आहेत. या सर या बोला काय बोलायचं होतं? सर, जर कळंबचाच विकास करायचा असेल, पक्षातल्या उमेदवारांना चान्स देण्यापेक्षा तुम्ही बोला. सर, जर कळंबचाच विकास करायचा असेल तर पक्षातून निवडून येण्याची काय गरज आहे? प्रत्येक जण आपापली रिवडण्याच्या मार्गावर आहे. मी ह्या पक्षातून, मी त्या पक्षातून. परंतु आज प्रत्येक जण सत्तेत असताना जर मी एक सामान्य नागरिक असेल, मी माझ्या घरापुरता विचार करतो. माझ्या घराची जर अर्धी जर नाली जर नीट करणं यांच्याच्यानं होत नसेल, मी कोणत्या पक्षाला मत द्यायचं? आज प्रत्येक जण येऊन माझ्या दारात राम राम करतो, श्याम करतो, मला मत द्या, अमुक द्या, तमुक द्या. माझ्या घराची जर
कुठली गोष्ट मला अडचण येत असेल तर काय गरज आहे? काय वाटतं तुमच्या दृष्टीनं ही तुमची प्रामाणिक प्रतिक्रिया काय विषय? कुणाचाही विकास, कळमचा जर विकास करायचा असेल तर त्यात पक्षातून येण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन काम करावं. नाही, पक्षातील माणूस निवडून आल्यानंतर तोही काम करू शकतो किंवा अपक्ष आल्यानंतरही तो करू शकतो, फक्त काम करायची नियत पाहिजे. मला एक सांगा, काय शहराच्या समस्या तुम्हाला वाटतात? एवढ्या पोटतिडकीनं तुम्ही बोलता. हो सर, आज बाजारपेठ आहे, इथं शेड आहे, शेडमध्ये तिथं संडास बाथरूमच्या सोयी नाहीत सर. तिथं आज भाजीपाला जर घ्यायला जायचं म्हटलं तर त्या तिथं डुकराच्या ह्याच्यामध्ये, मुताराच्या ह्याच्यामध्ये जाऊन आज भाजीपाला घ्यावा लागतो. आज प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वतः नगरपालिकेमध्ये एक कागद काढायला गेलो होतो सर. ठीक आहे, मी दरवर्षी घरपट्टी नळपट्टी भरणारा माणूस आहे, पण या वर्षी मला 1-2 वर्षापूर्वी म्हटलं मला कागदपत्र पाहिजे होतं, तर मला म्हणले अगोदर शिवसाहेबाची सही आणल्याशिवाय मिळत नाही. सर ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे, परंतु मी जर दरवर्षी घरपट्टी नळपट्टी भरणारा माणूस असेल तर मला का मिळत नाही? कामं सोपी झाली पाहिजे, तुमचा अधिकार झाली पाहिजे सर. सगळं आज डिजिटल आहे, कॉम्प्युटराइज्ड आहे, सगळ्या गोष्टी कबूल आहेत, परंतु मी माझी जर कुठली एखादी जर तक्रार जर नोंदवली तर ती मात्र पूर्ण होत नाही सर. भ्रष्टाचार होतो, पैसे मागितले जातात? नाही सर. अच्छा ठीक आहे. ते तरी आणखी सर्वसामान्य नागरिक काय म्हणणार? मी एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी आपल्या कळम नगरीची समस्या मांडू इच्छितो. आपलं कळम नगरीचं कुठलं मध्यवर्ती ठिकाण म्हटलं तर शिवाजी चौक. कुठल्याही गावाचं आल्यानंतर सुरुवातीला सगळ्यात मध्यवर्ती ठिकाण लागतं ते शिवाजी चौक. आणि शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर आपण पाहतो की त्या शिवाजी चौकाच्या आजूबाजूला सगळे मोकाट जनावरे तिथे बसलेली असतात. सर्वसामान्यांना वाहतुकीला बऱ्याच वेळेस वृद्ध असतात, लहान मुलं असतात, तर त्यांना वाहतुकीला जात असताना बऱ्याच वेळ त्या ठिकाणी अडचण येते. त्या प्रशासनाचं किंवा जे काय वाहतूक शाखेचं याकडे काही लक्ष नाही आहे, तर त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच आणखी शिवाजी चौकामध्ये बऱ्याच वेळेस अतिक्रमणही झालेले आहे, तर त्या गोष्टीकडे पण प्रशासनानं आणि राजकीय पुढाऱ्यांना लक्ष देणं आवश्यक आहे. लक्ष देणं आवश्यक आहे. अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी तक्रारी लोकांच्या येत आहेत. प्रशासकीय कारभार सुरळीत नाही, लोकांना त्रास होतो, बाजारपेठा स्वच्छ नाहीत, नाल्या स्वच्छ नाहीत, किंवा ज्या पद्धतीनं महिलांच्या समस्यांबद्दलही सत्ताधारी काँग्रेसने काही केलेलं नाही याबद्दल आरोप होत आहेत. या आरोपांवर आपण जाब घेऊया काँग्रेसला जाऊन, मात्र त्याआधी घेऊ एक छोटासा ब्रेक. आपण बघितलेलं आतापर्यंत कळममध्ये कशा समस्या आहेत, आरोप कसे आहेत, सत्ताधारी त्याचं कसं स्पष्टीकरण देतो आहे, हे झालं सर्व राजकीय मतं झाले. मात्र आता हा पूर्ण शेवटचा भाग मी सर्वसामान्य लोकांसोबत चर्चा करणार आहे, कारण सर्वसामान्यांचा या ठिकाणी आक्रोश दिसतो आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला थोडक्यात? सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला राहतात, त्यांचे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी चालू आहेत. राजकारणाला गुन्हेगारीचा हा शाप लागलेला आहे तर आपल्याला माहीतच आहे संपूर्ण देशाला. तर ते हे म्हणायचं, ह्यांनी म्हणायचं ह्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांनी म्हणायचं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. राजकारणाचा हा खूप मोठा म्हणजे हे सर लॉस आहे राजकारणात, गुन्हेगारीचा शाप. आणि असे लोक आज बोलतात की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ऑलरेडी, ते म्हणजे केसेस चालू आहेत, असे लोक आज आरोप करतात. त्यामुळे सामान्य जनता पूर्णपणे होरपळून निघते ह्याच्यात, भयभीत आहे आणि मूलभूत प्रश्न बाजूला राहतात. ह्यांचं एकच फक्त गाळे 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 एवढाच विषय आहे. बाकीचे जे खरे मूलभूत प्रश्न आहेत ते पूर्णपणे बाजूला आहेत. मुद्दामून पाडले जातात पाठीमागे राजकीय चर्चा करतात. ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल. बाबा या पुढे या, काय म्हणायचं होतं तुम्हाला? येतो तुमच्याकडे. या कळम शहरामध्ये मूळतः अगोदर आरोग्याचा प्रश्न मोठा दांडगा आहे. कुठंही स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा स्वच्छतागृह नाही. आणि हे विनाकारण दुसरं कोणाचं इथं काय, कोणाची इस्टेट नाही, काय नाही. सार्वजनिक बांधायचं म्हणल्यानंतर कोणी किती श्रीमंत असो तर गरीब असो, त्याच्यासाठी जागा उपलब्ध करून घेणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी स्वच्छतागृह असायला पाहिजे. इतकं घाणीचं साम्राज्य की विचारता सोय नाही, ते व्हायला पाहिजे. आणि दुसरं बाजारपेठ सुरळीत चालली पाहिजे, मनमानी होता कामा नये, त्यावर नियंत्रण असायला पाहिजे. नियंत्रण काय म्हणायचं तुम्हाला? सर, सार्वजनिक शौचालय जर बांधलेले असतील किंवा बांधण्याची परिस्थिती कुठे कुठे आहेत तर त्याची काळजी घेताना लोक दिसत नाहीत. इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून असे प्रश्न उपस्थित केले जातात. आणि नंतर कळमच्या राजकीय याचा एक पाहिलं तर इलेक्शन आल्यानंतरच या गोष्टी सर्व बोलल्या जातात. कन्स्ट्रक्टिव्ह काम किंवा विरोध सुद्धा दिसत नाही. काम आहे मला सत्ताधाऱ्यांना आणि जे उभे आहेत निवडणुकीला या सगळ्यांना एक प्रश्न विचार आहे की धनेगावचं तळ जवळ आहे, तरी पण आता पण सत्ताधाऱ्यांनी पण 8 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी का दिलं आणि इथून पुढे पाणी तुम्ही कसं देणार आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं. आता आश्वासनं भरपूर येतात. या समोर या, बोला पटकन.
मला जरा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. कळंब शहराच्या विकासासाठी या ठिकाणी नोकरदाराचा बराचसा इथं योगदान आहे. मग नोकरदारासाठी काय विशेष प्लॅन आहे? सर्वांना विनंती की त्यांनी ती सांगावं. काय करावं नोकरदार? नोकरदाराची हद्दवाढ सर्वात आमचा महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे हद्दवाढ. नवीन वसाहतीसाठी. हा, नवीन वसाहतीसाठी हद्दवाढ करा. आता ऐकून घ्या, मी ह्यांच्यापाशी काय प्लॅन आहे का? ह्यांचं चालू आहे, समजा गाड्या चालू आहे, शौचालय चालू आहे, चांगली गोष्ट आहे. गाळ्यातच निवडणूक चाललेली, मूलभूत प्रश्न मागे राहिलेला. काय बोलायचं मित्र तू? विरोधासाठी विरोध म्हणून नाही, माझं घर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे. पाण्याची व्यवस्था खरंच चांगली होती. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नाव घ्यावं अशी कळंब शहरामध्ये खरंच पाण्याची व्यवस्था चांगली होती. मला विरोधासाठी विरोध करायचा नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही. दुसरी गोष्ट, याच आश्रमामध्ये दर रविवारी सकाळी 11 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात बैठक असते. माझं म्हणणं एकच आहे, सगळे लीडर्स आहेत, सगळे पक्ष आहेत. कुठलाही पक्ष 213 नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, कुठलाही पक्ष मराठा आरक्षण हा अजेंडा समोर घेऊन मराठा आरक्षणाचा विषय हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येऊ शकत नाही मित्र. सर्वसामान्य लोक आहेत. आणखी येतो बोला. कळंब शहराची एक व्याख्या जर करायचं म्हटलं तर कळंब म्हणजे एक मोठं खेड, एवढंच मी करू शकेल. कळंबमध्ये कुठलाही रस्ता नीट नाही, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. आताच माझ्या मित्रांनी सांगितलं की पाणी आता धरण भरलं, इतके दिवस ठीक आहे की 8 दिवसाला एकदा, 5 महिन्यात 5दा पाणी आलं होतं, माझी अशी माहिती आहे. पण आता कमीत कमी धरण भरल्यानंतर आता सुद्धा 8 दिवसाला एकदा पाणी येते. हा मूलभूत प्रश्न घेऊन जनतेपुढे सर्वांनी यावं. ज्याने आतापर्यंत सत्ता भोगलेली त्यांनी ह्या बाबतीत कुठलंही केल्याचं दिसून येत नाही. आता तरी जो कोणी सत्तेत येईल त्यांनी ह्याच्यावर प्रामुख्यानं विचार करावा आणि कळंब शहरासाठी सुसज्ज असं ते स्वच्छतागृह, पार्किंगची व्यवस्था, उद्यान, ईदगाह प्रश्न असेल, ज्येष्ठासाठी असं सार्वजनिक वाचनालय असेल, एक नाना नानी पार्क असेल, असं एक चांगलं कळंब बनवावं असं एक माझी इच्छा आहे. ती मागणी आहे तुमची. तुम्हाला बोलायचं होतं. मी एक लहानपणापासून राष्ट्रवादीचं काम करतो आणि ह्या इलेक्शन माझं पहिल्यापासून प्रेम त्या राष्ट्रवादीवर आहे. परंतु घोटाळा ह्या वेळेस असं माझ्या लक्षात यायला लागलाय, नेमके नेते बिघडलेत का? सर्जिकल स्ट्राईकमुळे ज्यांच्या नोटा बदलायच्यात, मोदी साहेबांनी पवार साहेबांचं कौतुक केलं आणि विरोधी पक्ष नेते मला स्थानिक समस्याबद्दल बोलायचं तुम्हाला. तेवढं बोला, वेळ नाही माझ्याकडे. कोण कुणासाठी काय करतं हे कळत नाही. विरोधी पक्ष नेते आले आणि आमच्याच उमेदवाराचं किंवा 2 नंबरच्या माणसाला मतं करू नका म्हणून त्यांनीच सांगितलं. मग ह्या सगळ्या सेटिंग राष्ट्रवादीनं भाजपसोबत केल्यात का काय? किंवा भाजपला इथं सत्तेत आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत का काय? कारण ज्यांनी उमेदवार त्यांचा आमच्याच राष्ट्रवादीचा उभा केला आणि विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की ह्या कळंबवासियांना मी असं सांगू इच्छितो की 2 नंबरच्या लोकांना तुम्ही मते करू नका, आणि नेमका आमचाच उमेदवार 2 नंबरचा निघाला. त्याच्यामुळं शरद पवार साहेबांनी जी मोदी साहेबाची भेट घेतली आणि आमच्या लोकांना वाचवाजी म्हणले. स्थानिक राजकारण आपण कोण, तुला काय बोला? कळंब शहराचा झपाट्याने विकास होत आहे, पण झपाट्याने विकास होत असताना शहरातील काही मूलभूत प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत. या ठिकाणी काही लोकांनी चर्चा केली, पण शैक्षणिकदृष्ट्या मी शिक्षण क्षेत्रातला प्राध्यापक म्हणून ज्यावेळेस शहराकडे बघतो, शहराला शैक्षणिक आणि सांस्कृतिक ओळख निर्माण करायची असेल तर शहरामध्ये क्रीडा संकुलाचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो तात्काळ निकाली निघाला पाहिजे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलं आणि मुली शिक्षणासाठी शहरामध्ये येतात, त्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत. फॉर युअर बेटर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, जर आपलं कन्या शाळा बघितली, कन्या शाळेचे सर्वच्या सर्व शौचालय बंद आहेत. याकडेही राजकीय नेत्यांनी जरा गांभीर्याने बघण्याची वेळ आहे. आज जर हे मुलीवरती असा प्रश्न असेल तर खेड्यात येणाऱ्या महिलांचाही कुचंबनेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहरातले मूलभूत प्रश्न आणि शैक्षणिक सुविधा हा सुद्धा महत्वाचा मुद्दा वाटतो. असू शकतो. काय म्हणा? आमचे जे मित्र आता बोलले तुम्हाला 420 हे मंगेश आष्टेकर, हे त्यांचे 4 पक्ष झाले. आता बी फॉर्म भाजपचा सुद्धा घेतला होता, राष्ट्रवादीने काय आम्हीच दाखवले पैशाचं, त्याच्यामुळे पुन्हा आमचा बी फॉर्म घेऊन दुसरी घालून हे 420 बोलायला लागले. हे त्यांच्या मध्ये काँग्रेसमध्येच आधी होते, त्यांना टक्केवारी भेटले नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या विरोधात असा विषय टाकलेले. काय तरुण पोरं या ठिकाणी, काय तरुणांची भूमिका? मला असं सांगायचं आहे की एक मागील कित्येक वर्षापासून ईदगाचा प्रश्न आहे काय, आणि 2 नंबर बद्दल ज्यांनी बोललंय त्यांच्यावर काय म्हणजे ते स्वतः 2 नंबर धंदे करतात हेही बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मोठं सांगायचं म्हणलं तर मला एक मुद्दा सांगायचा आहे की मेलेल्याच्या
टाळूवरची लोणी खाणं ही गोष्टचा एक मुद्दा सांगतो. बालउद्यानामधील बाबासाहेबांचा पुतळा जे बसवण्यात आला होता, तो पुतळा ज्या शिल्पकाराने बनवला तो त्यांचा शेवटचा पुतळा होता. मग त्यांच्या मुलाने ते बालउद्यानामध्ये एक साहित्य म्हणून भेट दिली होती. तर ह्या लोकांनी त्याचंही 17 लाख रुपये बिल काढलं आणि हडपलं. एवढी लाजिरवाणी गोष्ट ह्या नगरपालिकेच्या सत्ताधारी लोकांनी केली. आणि अजून काय सांगायचं बोला. काय तुमचं काय म्हणणं आहे? सर मला एकच म्हणायचं, कोणचा काय उमेदवार दुधाने आंघोळ केलेला नाही बरं का. फक्त मला एक म्हणायचं की त्यांनी काम इथून पुढे सक्षम करावं, असं फक्त जनतेला सांगावं की आम्ही सक्षम करू काम, मूलभूत पाया मजबूत करू आणि विशेष म्हणजे महिलांचे प्रश्न सोडवावेत त्यांनी. तुमचं काय म्हणणं आहे? हे राजकारणाचं राहू द्या, कळमच्या मूलभूत सुविधेविषयी बोला असं माझं मत आहे. सध्या तुम्ही आता अर्धा तास पाहिलं की राजकारणाची सगळ्यांची मतं घेतली. आता मूलभूत सुविधा काय आहेत कळम शहरामध्ये? काय मूलभूत समस्या? मगाशी सांगितलं मी की नोकरदारासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहेत, त्यांचा स्वच्छतेविषयी काय आहे, नेमकं प्लॅनिंग काय, एकमेकावर आरोप करायचं बंद करा असं मला वाटतं. सरळ आपण जाऊया. आता सर्वसामान्यांच्या भूमिका झालेल्या आहेत. एक मिनिटामध्ये आता उमेदवारांच्या आपण भूमिका आता बघितलेल्या आपण. सर्वसाधारण नागरिक जे आहेत संतापलेले आहेत. काय आता यांचे उत्तर आहेत तुमच्या? इथं अशी कंडिशन आहे की राष्ट्रवादी काय आणि काँग्रेस काय. जे काँग्रेसच्या लोकांनी जी पाठीमागं 5 वर्ष 10 वर्ष जे केलं त्यातलेच लोक येऊन आता राष्ट्रवादी उभं आहेत. तेच लोक फक्त पार्टी बदलून उभा आहेत लोक. पुढे काय करणार तुम्ही? पटकन सांगा की तुम्ही लोकांचं कसं समाधान करणार? लोकांना फक्त सर्वसाधारण अपेक्षा आहेत. लोकांच्या लई मोठ्या अपेक्षा नाहीत. लोकांना काही हायफाय नाही पाहिजे. लोकांना नाली पाहिजे, लोकांना रस्ता पाहिजे, लोकांना लाईटची व्यवस्था पाहिजे, लोकांना वेळोवेळी स्वच्छता पाहिजे. ते शिवसेना करणार. ते शिवसेना 100% करणार. भाजपचे उमेदवार काय म्हणतील? मला नाही, तुम्ही बोला पटकन की 1 मिनिटामध्ये सांगा की लोकांचे जे आरोप आहेत, वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या समस्या आहेत लोकांच्या, त्या तुम्ही कशा सोडवणार? समाजाच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. फक्त नरेंद्र मोदींनी काय केलेलं आपल्याला सोपं काम केलेले. पण या जनतेनं जर मला निवडून दिलं, ते नरेंद्र मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम मी करेन. म्हणजे कळममध्ये भाजप आली, राज्यात देवेंद्र आणि देशात नरेंद्र, म्हणजे चांगला विकास होईल असं तुमचं म्हणणं आहे. तर 1 मिनिटात काय म्हणाल? लोकांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत काँग्रेसवर. गंभीर आरोप केलेले आहेत, पण माहितीच्या आधाराखाली की तुम्ही ती पडताळणी करून पहा आणि ते नंतर सिद्ध होतात का नाही ते पाहून त्याच्यानंतर मग आम्हाला पडताळणी होऊन आलेले नाही आहेत आरोप. त्याच्यामुळे पूर्ण पडताळणी करून आरोप बघा आणि त्याच्यानंतर हे 17 वर्षाचं काम बोलणार आहे. त्याच्यामुळे आरोपानं कोणाचं काही आपण 10 जर लेकरू असले आपल्याला तर एखाद्या लेकराचं आपल्याला डोक्यावर तेल लावायचं राहून जातं. ते आम्ही सक्षमपणानं मान्य करू. तेल लावायचं काम तेल लावायचं काम करू. राष्ट्रवादीचे गटनेते आहेत, काय म्हणे? एक मिनिटामध्ये मुद्दे मला मांडायचे. तर कळमचा नगराध्यक्ष जो आहे हा फक्त एका गल्लीचा असल्यासारखा वागतो. निम्म्या भागामध्ये मूलभूत सुविधा सुद्धा दिलेल्या नाहीत. आजपर्यंत इतिहासात नगरपालिकेच्या बजेटमध्ये कधीही प्रभाग वाईज बजेटच्या प्रोव्हिजन केली नव्हती. ती मी त्यांना याच वर्षी करायला भाग पाडले. आणि जे क्रीडांगण आहे त्या ठिकाणी पुढच्या बाजूला बार्शी रोडच्या गाळे म्हणजे रिकाम्या जागा खुल्या लाटण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला होता, तोही मी हाणून पाडलेला आहे. तुम्ही राष्ट्रवादीचं काय बोलले नाही, फक्त तुम्ही काय केलं हे सांगितलं. उमेदवारासाठी मी राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून हे काम केले. माझ्या प्रभागामध्ये 6 पोलवर मी माझ्या स्वतःच्या खर्चानं लाईट टाकलेले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीनं आम्ही पाण्याच्या सुविधा. आता तुमचा वेळ संपला. आता काँग्रेसचे गटनेते, तुमच्यावर भयंकर आरोप आहेत, लोक खूप संतापलेले आहेत. बिनबुडाचे आरोप आहेत. त्या आरोपाला काही किंमत द्यायची गरज नाही. या कळम शहरासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 17 वर्षामध्ये बराच विकास केलेला आहे. एकच आता मुद्दा राहिलेला आहे, ह्या कळम शहराला 24 तास पाणी पुरवठा कसा केला जाईल येणाऱ्या काळामध्ये, ही मोठी समस्या आहे. आता सगळ्यात शेवटी तर 30 सेकंदात सांगा, तुम्ही नगराध्यक्ष आहात आता आणि महिला नंतरही महिलाच नगराध्यक्ष होणार आहे, काय तुमचं राहून गेलं करायचं? महिलांसाठी जे आपले बचत गट होते, बचत गटाचे बरेचसेच कामं केलेले आहेत. सर्वांबा योजनेतले बरेचसेच कामं केले. काय करायचं राहिलं? काही करायचं राहिलेलं नाही. थोडंसं राहिलं असलं तरी ती करून घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आता सध्या. एकंदरीतच या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्णच्या पूर्ण महिला या ठिकाणी आहेत. कळमच्या नगरपालिकेचा जो कारभार आहे एका महिलेनेच आतापर्यंत बघितलेला आहे आणि येणाऱ्या काळातही या चौघींपैकी एक महिला या ठिकाणी बसणार आहे. लोकांच्या भयंकर समस्या आहेत. भ्रष्टाचाराचा आरोप आहे, इलिगल बांधकामाचा आरोप या ठिकाणी आहे, पाणी पुरवठ्याचा या ठिकाणी आरोप केला जातोय. मात्र एकंदरीतच ही जी काय महिला निवडून येणार आहे ती आल्यानंतर स्वतंत्र विचाराने काम करेल का,
स्वतः तो निर्णय घेईल का, हा एक मोठा प्रश्न नागरिकांमध्ये आहे. आता या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली तर सामन्याची पहा फक्त IBN लोकमत.